मंत्री भरत गोगावलेंचा मुलगा विकास गोगावले महाड पोलिसांसमोर शरण आलाय। विकास गोगावले अखेर महाड शहर पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाले। नगरपालिका निवडणुकीच्या वेळेला गोगावले आणि तटकरे समर्थकांचं राड्याच्या प्रकरणासंदर्भातली बातमी। महाड राडा प्रकरणी हायकोर्टामध्ये आज सकाळी 11 वाजता पुन्हा सुनावणी होणार आहे। मंत्र्यांची मुलं गुन्हा करून मोकाट फिरतात या शब्दात हायकोर्टानं सुनावलेलं होतं। मंत्र्यांसोबत ते संपर्कात असतात, मात्र पोलिसांना ते कसे सापडत नाहीत असा सवाल हायकोर्टानं उपस्थित केलेला होता। आणि आता काही वेळापूर्वीच विकास गोगावले हे महाड पोलिसांच्या समोर शरण आल्यानंतर आज त्यांना कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। महाड नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये 2 डिसेंबरला मतदान सुरू असताना मतदान केंद्राच्या बाहेर शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झालेली होती, गाड्यांची तोडफोड झालेली होती आणि 2 डिसेंबरला दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास हा राडा जो आहे तो झालेला होता। आणि या प्रकरणात 29 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आणि त्यात विकास गोगावले यांचा देखील समावेश आहे। आणि विकास गोगावले तेव्हापासूनच फरार झालेले होते आणि आता कोर्टाने फटकारल्यानंतर आता ते काही वेळापूर्वीच पोलिसांच्या समोर शरण आलेले आहेत आणि आता त्यांना काही वेळातच कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। त्यांना आतापर्यंत पकडण्यात आलेलं नव्हतं आणि त्यावरूनच कोर्टाने ताशेरे ओढलेले होते। पोलिसांनी आज सकाळी 11 वाजेपर्यंत त्यांना हजर कोर्टामध्ये केलं जावं असं सांगण्यात आलेलं होतं। प्रताप सरनाईक यांनी या प्रकरणावर काय प्रतिक्रिया दिलेली आहे, काय म्हटलेलं आहे पाहूया। बघा, खरं तर जे काही गुन्हे किंवा जे काही कलम विकास गोगावलेंवर टाकण्यात आले होते ते चुकीचं असं भरतशेठ गोगावले यांनी सांगितलेलं आणि माननीय न्यायालयाच्या आदेशानुसार जर त्यांनी कृती केली असेल तर त्या कृतीचं मी समर्थनच करतो। कारण न्यायालयानं जर कुणाला पोलीस स्थानकामध्ये किंवा न्यायालयामध्ये हजर राहण्यास सांगितलं असेल आणि तशा पद्धतीनं जर विकास गोगावले हे हजर झाले असतील तर निश्चितपणे न्यायालयाचा आदर राखण्याची त्यांच्या भूमिकेशी मी समर्थन करतो।